जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येते थेट कोकणामधून। कोकणात उठलंय राजकीय वादळ। शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना जबर धक्का। स्थानिक 32 नेत्यांचा ठाकरे गटात प्रवेश निश्चित। ती संपूर्ण यादीच आली। कोकणाचा राजकीय पट पुन्हा हललेला आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते शिंदे गटाचे असलेले रामदास कदम यांना आता एक मोठा धक्का बसलेला आहे। सुपुत्र मंत्री, गृहराज्यमंत्री, स्वतः माजी विरोधी पक्षनेते राहिलेले रामदास कदम यांना त्यांच्या मतदारसंघात स्वतःच्याच गावात जबरदस्त असा धसका बसलेला आहे। आणि उद्धव ठाकरे यांच्या स्थानिक शिलेदारांनी चमत्कार करत रामदास कदमांना मोठा धक्का दिलेला आहे। नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर उद्धव ठाकरे यांना मानत असाल, त्यांचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच उद्धव ठाकरे समर्थक शिवसेना UBT लिहायला विसरू नका। आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालं आहे। कोकणात अनेक राजकीय घटना घडत आहेत। कधी राणेंना धक्का बसत आहे तर कधी राणेंच्या दोन्ही पुत्रांमध्ये जी काही सध्या शीतयुद्ध आणि हाणामारी सुरू आहे, राजकीय युद्ध सुरू आहे, त्यामध्ये सुद्धा कोकणी माणूस कोणाकडून निर्णय घेणार याचं लक्ष लागलेलं असताना आता उदय सामंत, किरण सामंत यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी बिनसल्याची महत्त्वाची बातमी आल्यानंतर आता मात्र रामदास कदमांना जोरदार धक्का बसलेला दिसत आहे। ठाकरे कुटुंबाचे कोकणावर सर्वात जास्त प्रेम आहे आणि कोकणी माणसाचे सुद्धा ठाकरेंवर प्रचंड असं प्रेम आहे। सुरुवातीपासूनच कोकणाने ठाकरेंना चांगली साथ दिली आहे। मुंबईत सुद्धा तसेच कोकणात सुद्धा ठाकरे म्हणजेच कोकणी माणूस आणि कोकणी माणूस म्हणजेच ठाकरे असं समीकरण आहे। त्यामध्ये पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंना सुद्धा कोकणाने चांगलंच डोक्यावर घेतलं होतं आणि चांगल्या सहानुभूतीपूर्वक ठाकरेंचा कोकणाने विचार केला होता। आता सुद्धा अनेक नेते शिंदे गटात गेल्यानंतर सुद्धा ठाकरेंकडे लोकांचा, जनतेचा ओढा हा चालूच राहिलेला आहे। त्यामध्येच शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते असलेले रामदास कदम यांना धक्का बसलेला आहे। स्थानिक नेत्यांनी रामदास कदमांच्या हुकुमशाही वृत्तीला तसेच एकाधिकारशाही वृत्तीला कंटाळून ठाकरेंच्या पक्षात येण्यासाठी उत्सुक असल्याचं समजतं। हे 32 नेते कोणते आहेत ते आपण बघणार आहोत। त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जे काही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड, कुडाळ आणि मालवण परिसरातील अनेक स्थानिक नेते, तसेच रत्नागिरीतील दापोली मतदारसंघातील योगेश कदम यांचे स्वतःचे अनेक स्थानिक नेते, यामध्ये 32 नेते हे गाव पातळीवर जे राजकारण आहे त्यामध्ये किंवा गाव पातळीवरच्या विकास कामांसाठी जी काही निधी मागत होते, परंतु तो निधी मंत्री असून राज्यात सत्ता असून सुद्धा रामदास कदम किंवा योगेश कदम हे देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं। आम्ही गावात ठाण मांडून बसलो, पण आमच्या विकासाच्या योजना थांबल्या आहेत। आमच्या मागे कोणी उभं नाही। लोक आमच्याकडे प्रश्न विचारतात पण उत्तर देता येत नाही। एका माजी नगरसेवकाने सुद्धा सांगितलं की आम्ही शिंदे गटाकडे येऊन चूक केली का, मग नक्की काय करू असं म्हणत त्यांनी आता पुढे काय करणार असं सांगितलं आहे। या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडे कार्यकर्त्यांची ओढ वाढू लागली आहे। उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसात कोकणातील दौऱ्यादरम्यान दिलेला संदेश, शिवसेना ही कोकणची जन्मभूमी आहे, आम्ही विश्वासघात केलेला नाही, लोकांच्या मनात खोलवर रुजलेला आहे। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि स्थानिक नेते यांनी या नाराज गटांशी गुप्त बैठकाही घेतल्याचं समजतं। हेच जे 32 नेते आहेत ते रामदास कदम आणि त्यांच्या सुपुत्रांच्या आजूबाजूचे आहेत, जे निवडणुकीच्या दरम्यान महत्त्वाची अनेक कामे करतात। त्यामुळे जर हे ठाकरे गटाकडे आले तर रामदास कदमांना हा सर्वात मोठा धक्का बसू शकतो। कार्यकर्त्यांच्या भाषेत सांगायचं तर कोकणचा नेता एकच उद्धव ठाकरे आणि त्यांनीच आपल्याला मंच दिला। सुरुवातीला आम्हाला त्यांनीच कोकणात महत्त्वाचा सन्मान आणि पद दिली। आता मात्र रामदास कदम यांना आम्ही सोडून जाणार असं काही नेत्यांनी सांगितलं। त्यामुळे आता शिवसेना ही जुनी उद्धव ठाकरेंकडेच आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं। राजकीय विश्लेषकांच्या मते रामदास कदम हे जुने आणि प्रभावी नेते होते, पण आता शिंदे गटात गेल्यावर त्यांच्या आसपासचा नैसर्गिक संपर्क कमी झाला आहे। त्यांच्या नेतृत्वाखालील संघटनात्मक रचना कोसळली आहे। शिवसेना म्हणजे केवळ नाव नाही तर ती भावना आहे आणि ती भावना ठाकरे गटाकडे परत जाते आहे। राजकारणात हुकुमशाही आणि निधी वितरणातील अन्याय हे दोन मुद्दे स्थानिक नेत्यांच्या निर्णयामागे ठळकपणे दिसत आहेत।
कोकणात शिंदे आणि भाजपा गटात ही खळबळ माजल्यामुळे आता त्यांच्या गटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। कारण कोकण हे ठाकरे सेनेचे पारंपरिक बालेकिल्ले मानले जातात। गेल्या निवडणुकात रामदास कदम यांची पकड जरी मजबूत होती तरी आता मात्र परिस्थिती उलट होत आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्यामध्ये सुद्धा कदमांना मोठा धक्का बसू शकतो। पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा इतर ज्या सरपंच पदाच्या निवडणुका आहेत त्यामध्ये रामदास कदम यांनी निधी न दिल्यामुळे अनेक सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य हे सुद्धा नाराज आहेत आणि सत्तेत असून आम्हाला काय फायदा, आम्ही आमच्या गावाचा विकास करू शकत नाही, मग जनतेला उत्तर काय देऊ, असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता पुढील काळात जर आम्ही असंच सत्तेत असून काही नाही दिलं तर जनता आम्हाला निवडणुकीत पराभूत करेल। त्यामुळे आता आम्हाला जर आमचं राजकारण टिकवायचं असेल तर शिवसेना आणि ठाकरेंशिवाय पर्याय नाही, असंच त्यांनी सांगितलं। पुढील आठवड्यामध्ये मातोश्रीवर या 32 नेत्यांचा औपचारिक प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे। आदित्य ठाकरे असतील, अनिल देसाई असतील, अरविंद सावंत खासदार हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे कोकणातील जे काही गेल्यावेळी नुकसान झालं होतं ते नुकसान आता मिनी विधानसभा निवडणुका असलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा इतर निवडणुकांमध्ये भरून काढण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे व ते लवकरच या 32 नेत्यांच्या संपर्कात येणार असून पुढील आठवड्यात मोठा असा भव्य दिव्य पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। शिंदे यांच्यासाठी हा मोठा इशारा मानला जातो, कारण आतापर्यंत शिंदे गट कोकणात स्वतःला मजबूत समजत होता, पण आता परिस्थिती बदलली आहे। नेते जरी तिकडे असतील तरी कार्यकर्ते आणि शिवसैनिक मात्र जागेवर आहे आणि तो शिवसैनिक ठाकरे कुटुंबावर प्रेम करतो, ठाकरेंच्या विचारांवर प्रेम करतो। त्यामुळे जसं कोकणात मराठी माणूस राहिला पाहिजे तसा मुंबईत राहिला पाहिजे, म्हणूनच दोन्ही ठाकरेंच्या सोबत हा कोकणी माणूस राहिलेला आहे। त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांना फक्त मुंबई ठाण्याचं महत्त्व वाटतं, ग्रामीण भागात कोकणात त्यांचं काही चालत नाही असं सगळीकडे स्थानिक स्तरावर समजत आहे। उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यापासून जे काही सगळीकडे दौरे करत आहेत, शेतकऱ्यांसाठी फिरत आहेत, त्यामुळे त्यांची जी इमेज आणि स्वच्छ सज्जन नेता म्हणून जी आहे ती तशीच राहून कोकणासाठी चांगले उद्योग आणि सर्व काही आणण्याचं सामर्थ्य हे ठाकरेंच्या सेनेत आहे असं, त्यामुळेच आम्ही प्रवेश करणार आहोत असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे राजकारणात प्रत्येक कुटुंबाचं काही ना काही पकड असते, परंतु आता राणे कुटुंबाची पकड ढिली झाल्यानंतर रामदास कदम यांची सुद्धा जी काही पकड आहे ती ढिली होणार आहे आणि हे 32 नेते लवकरच उद्धव ठाकरेंच्या कळपात दिसणार असून पुढील निवडणुकीमध्ये या 32 नेत्यांना प्रत्येक गावात भगवा फडकवायचा हा निर्धार घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं समजतं। त्यामुळे आता ज्या काही निवडणुका पुढील काळात येणार आहेत त्यामध्ये ठाकरेंचा विजय होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।